ठाकरेंच्या शिवसेनेचा रामरक्षा पठण ज्या ठिकाणी चालू होतं त्या ठिकाणी कार्यक्रमस्थळी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे। बारामतीमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। राऊतांचं काही वेळापूर्वीच या ठिकाणी भाषण झालेलं रामरक्षा पठण सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आणि आता त्याच कार्यक्रमस्थळावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर बारामतीमध्ये संजय राऊतांच्या कार्यक्रमस्थळी गोंधळ झालेला आहे। रामरक्षा पठण त्या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेकडून आयोजित करण्यात आलेलं होतं। मोरगावमध्ये संजय राऊतांच्या कार्यक्रमस्थळी हा गोंधळ झालेला आहे आणि जे गोंधळ घालणारे होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पोलीस स्थानकामध्ये या ठिकाणी आणलेलं आहे। नेमकं त्या ठिकाणी काय झालं? मंद आहेत आणि मनोरुग्ण आहेत असं जाणवतंय। 100% मनोरुग्ण आहेत आणि त्या मनोरुग्ण असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या त्या पद्धती करायचं असं आम्हाला समजतं। स्वतःचा अपयश लपवण्यासाठी आमच्यावर आरोप येऊन करतायत। हे आम्हाला कोणतेही आरोप मान्य नाहीये। त्यांच्या विरोधात आता आम्ही स्वतः इथं तक्रार देणार आहोत। हा आमच्या पक्षाचा सन्माननीय आम्हाला माहित नाहीये त्यांचं नाव, आम्ही त्याची पूर्णपणे माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवू। तुम्ही सुद्धा सहकार्य करा। असे मनोरुग्ण खूप येऊन आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात त्रास देत आहेत। तुम्ही इथं आमचा कार्यक्रम सक्सेस झाला आहे त्याच्यामुळे हे पिल्लू सोडलेलं आहे। हे आमच्या कार्यक्रमामध्ये मोडता घालण्याचं काम आहे। असं काही नाही। पक्ष त्यांचा कोणताही असू आम्हाला त्यांचं माहित नाही। त्या युतीच्या सरकाराच्या आहेत। आमच्या पक्षाचे सन्माननीय राऊत साहेब इथं आलेले असताना त्यांना कोणीतरी इथं जाणून बुजून पाठवलेलं आहे। एवढंच आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे। काय थांबा नक्की काय झालं? काय सांगा नक्की काय झालं? तुम्ही एक माहिती घेऊन तुम्हाला कर्डोलीच्या ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्यांच्या हातून, त्यामुळे ते इकडे आलेले आहेत आणि स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते आता बडबड करतात। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, हिंदू सम्राट सरसेनापती। सर्व महिला भगिनींना विनंती आहे कर्डोलीच्या ग्रामपंचायत सदस्य माजी फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्यांच्या हातून, त्यामुळे ते इकडे आलेले आहेत आणि स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते आता बडबड करतात। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा।
अहो ते कर्डोलीच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत, माजी सरपंच फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्यांच्या हातून, त्यामुळे ते इकडे आलेले आहेत आणि स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते आता बडबड सर्व महिला भगिनींना विनंती आहे. अंधभक्त आहे सदर महिला ही भाजपची अंधभक्त आहे.